Hello, friends. Welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel. And today we are going to solve our exercise disaster management. And this exercise we are going to solve it each and every question. नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सपनाज होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण डिझास्टर मॅनेजमेंटचे सगळे प्रश्न सोडवतोय. डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपत्ती व्यवस्थापन. जसं की आता करोना आला आहे आपल्याकडे, तर हा पण एक डिझास्टर आहे आणि या करोनाला आवरणं किंवा सावरणं म्हणजेच डिझास्टर मॅनेजमेंट आहे. हे आत्ता घडते म्हणून तुम्हाला उदाहरण देते आहे. आता आपण याचे प्रश्न उत्तर बघूया. फर्स्ट क्वेश्चन, फाइंड द ऑड मॅन आउट. ऑड मॅन आउट म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की वेगळा शब्द शोधायचा आहे. फॅमिन, अर्थक्वेक, क्लाउड बर्स्ट, रेल्वे ॲक्सिडेंट. आता याच्यामध्ये सगळे डिझास्टर्स आहेत, पण फॅमिन म्हणजे दुष्काळ, अर्थक्वेक म्हणजे भूकंप, क्लाउड बर्स्ट म्हणजे ढगफुटी, रेल्वे ॲक्सिडेंट म्हणजे रेल्वेचा अपघात. तर फॅमिन, अर्थक्वेक आणि क्लाउड बर्स्ट हे नॅचरल डिझास्टर आहेत. रेल्वे ॲक्सिडेंट हा मॅनमेड डिझास्टर आहे, त्यामुळं आपण इथे रेल्वे ॲक्सिडेंट हा ऑड मॅन आउट आहे. ड्रॉट, हेवी रेन्स, स्टॉर्म आणि सुनामी. तर याच्यामध्ये ड्रॉट म्हणजे अवर्षण, हेवी रेन म्हणजे खूप पाऊस, स्टॉर्म म्हणजे वादळं आणि सुनामी म्हणजे लाटा, उंच उंच लाटा येणं. हे तीनही एका टप्प्यात येतात आणि ड्रॉट म्हणजे अवर्षण हे वेगळं आहे, म्हणून ड्रॉट ऑड मॅन आउट आहे. तिसरं आहे लावा, हॉट मड, ॲश आणि लोक्युस्ट. तर लावा, हॉट मड आणि ॲश हे काय वल्कॅनोमुळे निर्माण होणारे डिझास्टर आहे. लोक्युस्ट हा ऑड मॅन आउट आहे. लोक्युस्टचा अर्थ आहे टोळधाड. जी किडे येतात ना, टोळ किडे, त्यांच्यामुळे टोळधाड, त्यामुळे पूर्णपणे ऑड मॅन आउट आहे. वॉशिंग अवे ऑफ क्रॉप्स, अटॅक पेस्ट ऑन क्रॉप, वल्कॅनो, सँगिंग ऑफ क्रॉप्स. तर याच्यामध्ये आपण जर बघितलं तर वॉशिंग अवे ऑफ क्रॉप्स, अटॅक ऑफ पेस्ट ऑन क्रॉप्स, सॅगिंग ऑफ क्रॉप्स हे सगळे काय झाले एक याच्यामध्ये प्रकारात मोडतात. आणि वल्कॅनो हा नॅचरल डिझास्टर आहे, सो ऑड मॅन आउट आहे वल्कॅनो. अशा प्रकारे आपल्याला उत्तर लिहायची आहेत. पहिला रेल्वे ॲक्सिडेंट, ड्रॉट, लोक्युस्ट आणि वल्कॅनो. दुसरा प्रश्न आहे व्हॉट आर द रेमिडियल मेजर्स फॉर द फॉलोइंग कॅलॅमिटीज. म्हणजे आपण या कॅलॅमिटीजबद्दल नाही बोलणार आहे, आपण आता या कॅलॅमिटीजच्या रेमिडियल मेजर्स म्हणजे आपण काय करू शकतो या कॅलॅमिटीज आल्यानंतर याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. सगळ्यात पहिलं आहे फॅमिन. म्हणजे फॅमिनचा अर्थ काय होतो की दुष्काळ. तर हा दुष्काळ झाला तर काय करायचं याच्याबद्दल मेजर्सबद्दल आपण बोलूयात. Water should be used judiciously and with care. Proper water management should be done. दुष्काळ पडला, पाण्याचं नियोजन महत्त्वाचं. रियुजिंग द वॉटर, पुन्हा पुन्हा पाणी वापरलं गेलं पाहिजे. कन्स्ट्रक्शन ऑफ चेक डॅम्स अँड वॉटर हार्वेस्टिंग टेक्निक्स टू बी adapted at local level. Prevention of tree felling and planting trees in a heavy large scale. If deforestation is stopped, it will help to holding more water in the ground and also prevent soil erosion. Since the impact of climate change are seen everywhere, we must plan the food and water supplies. म्हणजे एकूणच आपल्याला पाणी वापरण्याविषयी, परत झाडं लावण्याविषयी, झाडं लावली पाहिजे, पाण्याचं व्यवस्थापन करण्याबरोबरच आपल्याला सगळ्या गोष्टी पाण्याच्या सप्लायबरोबर विचार केला पाहिजे जेव्हा दुष्काळ पडतो तेव्हा. लाइटनिंग स्ट्राईक. लाइटनिंग स्ट्राईक म्हणजे वीज पडणे. तर वीज पडल्यावर आपण काय करू शकतो. वन शूड स्टे ॲट होम वेन देअर इज थंडरिंग अँड लाइटनिंग. जेव्हा आकाशात विजा कडाडतात तेव्हा आपण काय करायचं, घरीच राहायचं. वन शूड नॉट टेक शेल्टर अंडर ऑन द हाईट्स ऑर इन ओपन ग्राउंड ॲज देअर इज हायर चान्स ऑफ लाइटनिंग स्ट्रायकिंग हिअर. उंच जागेवर नेहमीच वीज पडण्याची भीती असते. वन शूड नॉट स्टँड नियर अँड इलेक्ट्रिक पोल, अ टेलिफोन पोल और टॉवर. ही कायम काळजी घ्यायची आहे, कुठल्याही लाईटच्या पोलजवळ, खांबाजवळ उभं राहायचं नाही. नॉट टू गेट इन टू वॉटर फॉर स्विमिंग, आणि पाण्यात सुद्धा जायचं नाही स्विमिंगला अशा वेळेला. इन्स्टॉल अ लाइटनिंग कंडक्टर ऑन द टॉप वन्स बिल्डिंग. लाइटनिंग कंडक्टर असतो तो इन्स्टॉल करायचा, म्हणजे जेणेकरून आपल्याला यापासून धोका कमी होऊ शकतो लाइटनिंग स्ट्राईकचा. स्टॉर्म म्हणजे वादळ. वादळ आल्यावर काय करूयात. ड्युरिंग स्टॉर्मी रेन द ट्रीज मे फॉल डाऊन ड्यू टू स्ट्रॉंग विंड्स, हॅन्स ट्रीज आर टू बी ट्रिम्ड टू अवॉइड एनी इंजुरी. बऱ्याचदा असं होतं की वादळ आली की झाडं पडतात, मग अशा वेळेला
बऱ्यापैकी नगर परिषद असेल, ग्रामपंचायत असेल, झाडं तोडून ठेवतात, की आपणही आधी थोडीशी तोडून ठेवायची. म्हणजे झाड पूर्ण तोडायचं नाही आहे, पण खूप उंच झालं असेल तर फांद्या कट करून ठेवणं उपयोगी पडतं. वन शुड टेक शेल्टर इन अ सेफ प्लेस. सुरक्षित जागी राहणं सगळ्यात महत्त्वाचं. द इलेक्ट्रिक सप्लाय शुड बी स्टॉप इन ऑर्डर टू अवॉइड एनी ॲक्सिडेंट. इलेक्ट्रिक सप्लाय आपला पहिला जातो किंवा गेला पाहिजे. अदर पीपल शुड बी हेल्प इफ दे नीड एनी शेल्टर. जर कोणाला गरज आहे आसऱ्याची तर तुम्ही तो नक्की द्या. लिसनिंग टू द रेडिओ ऑर एनी मीडिया फॉर द इन्स्ट्रक्शन अबाउट स्टॉर्म्स अँड फॉलोइंग द सेम इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे मीडिया ऐकणं, बातम्या ऐकणं फार गरजेचं आहे, कारण काही सूचना असतील तर ते फॉलोच केल्या पाहिजे. सो पीपल सेफ्टी महत्त्वाची. सो कॅन बी रिलोकेटेड सेफ फ्रॉम स्टॉर्म विच इज ड्यू टू कम. कधी कधी आपल्याला बातम्यात कळतं की आता आपल्याला वादळ येणार आहे. मग अशा वेळेला ज्या ठिकाणी ते वादळ येणार आहे तिथल्या लोकांना हलवता येतं आणि हलवलेल्या लोकांना पटापट आसरा देणं किंवा मदत करण्याची गरज आहे ती केली पाहिजे. नेक्स्ट आहे क्लाउड बर्स्ट. क्लाउड बर्स्ट म्हणजे ढगफुटी. तुम्हाला माळीण माहिती का? माळीण म्हणजे बरेचसे असे ठिकाणं आहे की जिथे क्लाउड बर्स्ट किंवा ढगफुटी झाल्यामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झालं होतं. लोकं मेली होती, घरं गाडली गेली होती. आणि अशा प्रकारे क्लाउड बर्स्ट झाल्यावर काय करता येईल? इन द इव्हेंट ऑफ क्लाउड बर्स्टिंग देअर इज सेव्हरल रेनफॉल. खूप पाऊस पडतो, ढगफुटी होते. देअरफॉर वी मस्ट मूव्ह टू द सेफ प्लेस. त्यामुळे आपली जबाबदारी की आपण सुरक्षित जागी जाणं. वन शुड नॉट टेक शेल्टर ॲट द फूट हिल नियर रिव्हर बँक और नियर सी कोस्ट. इट मे बी डेंजरस टू वेट ॲट सच प्लेसेस. एकच लक्षात ठेवा, पाऊस वाढला की नद्यांची पातळी वाढते, समुद्राची पातळी वाढते. अशा ठिकाणी नाही थांबायचं. टेकड्यांच्या पायथ्याशी पण नाही थांबायचं, कारण वरून पाण्याचा जोरात लोंढा येत असतो. वी शूड मूव्ह टू सेफ प्लेसेस अँड ऑल्सो हेल्प अदर्स टू गो टू सेफर प्लेस. म्हणजे आपणही सुरक्षित ठिकाणी जायचं आणि दुसऱ्यांनाही सुरक्षित ठिकाणी जायला मदत करायची. नेक्स्ट क्वेश्चन आहे ट्रू ऑर फॉल्स. म्हणजे चूक की बरोबर. गिव्ह रिझन्स फॉर युअर आन्सर. आता आपल्याला आपल्या उत्तरांना कारणं देणं महत्त्वाचं आहे. इन्फॉर्मेशन अबाउट अ फोर्थ कमिंग स्टॉर्म इज टू बी केप्ट सिक्रेट. म्हणजे तुम्हाला जर कळतं आहे की आता माहिती मिळते की स्टॉर्म येणार आहे, तर तुम्ही माहिती सिक्रेट ठेवायची. ते पूर्णतः चूक आहे, कारण माहिती सिक्रेट ठेवली तर लोकांना कळणारच नाही, ते त्या ठिकाणं वाचू शकणार नाही. याचं उत्तर लिहा फॉल्स. द इन्फॉर्मेशन अबाउट फोर्थकमिंग स्टॉर्म शुड बी गिवन टू द पीपल हू मे गेट अफेक्टेड. म्हणजे जे या वादळामुळे त्रासात पडणार त्यांनाच तुम्ही माहिती द्या. दिस कॅन सेव्ह देअर लाईफ्स. आणि त्यामुळे त्यांचं आयुष्य वाचू शकतं. नेक्स्ट आहे यू शुड नॉट स्विम वेन देअर इज लाईटनिंग इन द स्काय. म्हणजे तुम्ही पाण्यात पोहू शकत नाही जेव्हा लाईटनिंग असते, म्हणजे आकाशामध्ये विजा कडकतात. तर बरोबर आहे, ट्रू. द इलेक्ट्रिक करंट फ्रॉम द लाईटनिंग कॅन एंटर द वॉटर इझिली अँड बी व्हेरी हजार्डस फॉर अ पर्सन हू इन स्विमिंग. दिस कॅन एव्हर कॉस्ट हिज लाईफ. पाण्यामध्ये विजेचा करंट जो सहज जाऊ शकतो आणि वीज पडू शकते, त्या माणूस मरूही शकतो. सो पाण्यात पोहू नका. हे अगदी स्टेटमेंट बरोबर आहे. इट इज पॉसिबल टू प्रिव्हेंट द इरप्शन ऑफ अ वल्कॅनो. याचा अर्थ होतो की ज्वालामुखीचा जो उद्रेक होतो तो टाळणं शक्य आहे. ते हे फॉल्स आहे, पूर्णपणे चुकीचं आहे. याचं कारण की वल्कॅनो इरप्शन इज अ नॅचरल डिझास्टर विच मे हॅपन एनी टाईम. देअर इज नो टेक्नॉलॉजी दॅट कॅन स्टॉप सच कॅलॅमिटी. भूकंप काय म्हणतात, ज्वालामुखीला थांबवण्याची ताकद आपल्यात नाही. अजून असं कुठलं तंत्रज्ञान आहे की ज्वालामुखीला थांबवू शकतो आपण. हेवी रेन्स रिझल्ट इन फॅमिन. ट्रू, हे अगदी बरोबर आहे. जसं की आपण म्हणतो की ओला सुका दुष्काळ असतो, पाणी नसतं, तसं ओलाही दुष्काळ असतो अति पाणी पडल्यामुळे. हेवी रेन्स मेक वॉश अवे द क्रॉप्स अँड कॉज डॅमेज टू द फार्म लँड्स. दिस इज कॉल्ड अ वेट फॅमिन. म्हणजे त्याला ओला दुष्काळ म्हणतात. आपला फोर्थ क्वेश्चन आहे राईट आन्सर्स टू द फॉलोइंग क्वेश्चन्स इन युअर ओन वर्ड्स. आपले शब्द वापरायला परवानगी, पण वैज्ञानिक शब्द वापरायचे. व्हॉट इज सुनामी? व्हॉट गिव्स राईज टू अ सुनामी. सुनामी म्हणजे काय आणि ती कशामुळे निर्माण होते? सुनामी मीन्स ह्यूज हार्बर वेव विच ब्रेक्स ॲट द कोस्टल रिजन्स काउजिंग ट्रिमंडस डॅमेज. सुनामीमुळे प्रचंड नुकसान, प्रचंड मोठ्या लाटा असतात. दीज वेव्ज आर फॉर्म ड्यू टू वोल्कॅनिक इरप्शन. म्हणजे समुद्रामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक होतो ऑन द ओशन फ्लोअर और ड्यू टू अर्थक्वेक किंवा भूकंपामुळे सुद्धा होतो ॲट द बॉटम ऑफ द ओशन. The energy released because of the earthquake pushed the waves upward. This result in the formation of waves, and these waves are not very high near the source, but they spread rapidly to long distance.
याचा सरळ अर्थ आहे की ज्वालामुखीमुळे होतो किंवा भूकंपामुळे सुनामी येते आणि ज्या ठिकाणी हा भूकंप होतो त्या ठिकाणी जितका अफेक्ट करत नाही तितके हा अफेक्ट किनारपट्टी खूप जास्त असतो, कारण लाटा उंच उंच होत त्या लांबपर्यंत जातात. द वेलॉसिटी ऑफ these waves इज 800 टू 900 किलोमीटर पर आवर इतक्या मोठ्या क्षमतेचे असतात. अपॉन रिचिंग द कोस्टल एरिया देअर वेलॉसिटी इज रिड्यूस्ड बट देअर हाईट इन्क्रीज्ड ट्रिमेंडसली टू अबाउट 30 मीटर्स. दिस कॉजेस अ ग्रेट डॅमेज. 30 मीटर उंचीच्या लाटा विचार करा किती भयानक असतील त्या. व्हॉट इज क्लाउड बर्स्ट? ढगफुटी म्हणजे काय? द क्लाउड बर्स्टिंग मीन्स द एक्सेसिव्ह रेनफॉल सडनली पोरिंग इन अ शॉर्ट स्पॅन ऑफ टाईम इन अ स्पेसिफिक एरिया. अगदी कमी वेळात प्रचंड पाऊस पडणं म्हणजे ढगफुटी आहे. ड्यू टू व्हेरी हाय टेम्परेचर नियर द लँड द वॉटर कमिंग डाऊन फ्रॉम रेन क्लाउड्स डज नॉट रीच द लँड इन द फॉर्म ऑफ रेन बट vaporizes and goes back into the same clouds. This causes large amount of vapor in these clouds, and when the rapid condensation occur in such water laden clouds, it rains suddenly at a rate of 100 millimeter per hour or more in a specific area. त्यामुळे ज्या ठिकाणी प्रचंड पाऊस पडतो किंवा 100 मिलीमीटर पर आर पर तासानं पाऊस तिथे पडतो त्याला क्लाउड बर्स्ट म्हणतात. एक्सप्लेन द इफेक्ट्स ऑफ वल्कॅनो. आता ज्वालामुखीचे काय काय परिणाम होतात? Whenever there is a volcanic eruption, the chemical substances such as lava, vapor, hot mud, sulfur, etc. is thrown out. ज्वालामुखीमध्ये सगळे पदार्थ बाहेर पडतात. And these substances are usually present in the interior of the earth crust. When they are thrown out, they form mountains and hills and change the landform. There is atmospheric pollution due to the ash and gases ejected. Temperature of the surrounding area rises due to hot gases by the volcano. It starts raining after a volcanic eruption. Nearby forests and settlements get buried under the hot mud. म्हणजे इतकं नुकसान या ज्वालामुखीमुळे होतं की अक्षरशः मोठ्या मोठ्या वसाहती या हॉट मड म्हणजे एकदम गरम चिखल असतो लावारस असतो त्याच्या खाली गाडल्या गेल्यात. व्हॉट आर द मेजर्स टू प्रिव्हेंट लॉस ऑफ लाईफ ड्यू टू लाईटनिंग? म्हणजे या वीज कडाडण्यामुळे किंवा विजा पडण्यामुळे जे आयुष्य मरतात संपतात ते वाचवण्यासाठी आपण काय करू शकतो? वन शुड स्टे ॲट होम वेन देअर इज अ थंडरिंग अँड लाईटनिंग. वन शुड नॉट टेक अ शेल्टर अंडर अ ट्री ऑन द हाईट्स ऑर इन ओपन ग्राउंड ॲज देअर इज अ हायर चान्स ऑफ लाईटनिंग स्ट्रायकिंग देअर. One should not stand near an electric pole, telephone pole or tower etc. Not to get into water for swimming. Install a lightning conductor on the top of one's building. Okay. So what measures have been taken to deal with calamities such as floods, poor, landslides under the disaster management program in Maharashtra? जेव्हा महाराष्ट्रामध्ये जमीन खचतात, पूर येतो तेव्हा काय काय प्रकारे काळजी घेतली जाते ते आपण बघूयात. Disaster management cell has been established by government of Maharashtra to protect the life and property of people of Maharashtra. म्हणजे महाराष्ट्र सरकार काय काम करते या सगळ्यात? अकॉर्डिंग टू दिस सेल पीपल आर गिवन वॉर्निंग अबाउट द स्टॉर्म्स, अर्थक्वेक्स ऑर फ्लड्स इन ॲडव्हान्स. लोकांना आधीच ते सगळ्यांना माहिती देतात या सगळ्या डिझास्टरबद्दल. इन 1976 government has established the National Flood Commission and the commission has made special efforts towards the control of floods. There is a plan made for flood control from national level to village level. म्हणजे जर काही अशी आपत्ती आली तर नॅशनल लेवलपासून अगदी काय म्हणते त्याला एक प्लॅन केलेला आहे विलेज लेवलपर्यंत. गव्हर्नमेंट मेक्स एफर्ट्स टू स्टॉप द लार्ज स्केल डॅमेज ऑर प्रॉपर्टी अँड लॉस ऑफ लाईफ बाय executing this plan. If there are landslides or cloudbursts causing loss of houses for the people, then the government provides shelter homes. The people are relocated in case of any threat of नॅचरल कॅलॅमिटी. माळींबद्दल सगळ्यांना माहिती महाराष्ट्रामध्ये किती भयानक परिस्थिती झाली होती आणि लोकांना कशा प्रकारे घरापासून वंचित व्हावं लागलं होतं. तर महाराष्ट्र सरकार या सगळ्यासाठी त्यांना रिलोकेट करतं, वेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांना घरं उपलब्ध करून देतं. Government also have plans for giving all the kind of help to citizens during calamities.
म्हणजे सरकार आपल्या पातळीवरती पूर्णपणे मदत करायचा प्रयत्न करतं. राईट रेफरन्स टू डिझास्टर मॅनेजमेंट. व्हॉट आर द थिंग्स इन युअर हाऊस दॅट यू विल चेक. आता डिझास्टर मॅनेजमेंट ह्या सदराखाली म्हणूयात की तुमच्या घरामध्ये तुम्ही काय काय गोष्टी चेक करून ठेवाल. आता हे उत्तर ओपन एंडेड आहे, हे प्रत्येकाचं वेगळं येऊ शकतं, त्यामुळे आपण आपल्या पातळीवर लिहूयात. With reference to the disaster management, the following things in the house need to be checked. काय काय बघा. चेक वेदर देर आर क्रॅक्स डेव्हलप्ड ऑर वॉल्स ऑर नॉट. म्हणजे आपल्या भिंतींना कुठं तडे गेलेत का आधी बघून घ्यायचं. इफ येस, गेट द रिपेअर डन ॲज सून ॲज पॉसिबल. लगेच ते रिपेअर करून घ्यायचे. चेक वेदर द ग्लास पेन्स अँड विंडोज आर हायली सिक्युर्ड ऑर नॉट. इफ नॉट, गेट इट डन अर्जंटली. कधी कधी काय होतं, खिडक्यांच्या काचा फुटलेल्या असतात, नीट नसतात, तर काचा आणि खिडक्या नीट चेक करणं गरजेचं आहे. चेक वेदर बल्की थिंग्स हँगिंग फ्रॉम सीलिंग ऑर वॉल्स लाईक चॅन्डलेर एक्सेट्रा आर टाईटली सिक्युर्ड ऑर नॉट. इफ नॉट, गेट इट डन अर्जंटली. Check whether there are many broken electric live wires or not. If yes, call the electrician and get it repaired urgently. So वायर चेक करणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला घरात चेक करणं गरजेचं आहे डिझास्टर मॅनेजमेंटसाठी आपल्या पातळीवर. ओके, तर आपले सगळे प्रश्न सोडवून झालेले आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा मित्रमैत्रिणींना आणि सपना झूम स्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.